2002 साली एक सर्जरी करण्यात आली. 210 पेशंटवर ही सर्जरी झाली. संधिवातावर फेक सर्जरी, प्लॅसिबो सर्जरी पहिल्यांदा करण्यात आली. बापरे. कट घेतला, उघडला, पेशंटला ॲनेस्थेशिया दिला, शिवून टाकला. तर ज्यांच्यावर सर्जरी झाली होती खरी त्यांच्या इतकाच रिलीफ यांना मिळाला आणि 2 वर्षापर्यंत तो वेदनाशामकाचा इफेक्ट टिकून होता. प्लॅसिबो इफेक्ट तयार कसा होतो? तुम्ही डॉक्टरकडे जाता, त्या डॉक्टरचं वागणं, बोलणं, तिथलं वातावरण, हॉस्पिटलचा तो एक जनरल ॲम्बियन्स आपण म्हणतो, तिथल्या लोकांची वागणूक, अटेंडन्सची यांची. तुम्ही रस्त्याने चाललेले असता, कोण आज काय जरा तब्येत बरोबर नाही, नाही मला काही नाही झालं, थोडं पुढे जाता, अरे तोंड उतरलं, दाढी पांढरी दिसून राहिली काय. तिसऱ्यांदा तुम्ही म्हणता खरंच माझं काही झालंय का, मला प्लॅसिबो इफेक्ट आहे तो. त्याच्यानंतर तुमचं अँटिसिपेशन, हे चिठ्ठी आहे बाबा तुझं आजार जो आहे ना, तू असं कर, डॉक्टर जोशी आहेत तिथे त्यांच्याकडे जा, हे चिठ्ठी दिली. चिठ्ठी दिल्याच्या नंतर तो पेशंट निघाल्याच्या रस्त्यात त्याला एक जण भेटतो, कुठं चालला, तर मी ते असं झालं त्या डॉक्टरकडे जोशी, त्याच्याकडून तिथे मुलमुल्या खूप चांगला आहे म्हणजे त्याच्याकडे जा. माझी आत्याची पोरगी निव्वळ पागल झाली होती, 2 दिवसात दुरुस्त केलं, माझ्याकडे येतो. तुम्हाला चिठ्ठी दिली आहे डॉक्टर जोशींची का? नाही, ते आम्हाला रस्त्यात मला एक सोयरा भेटला आणि त्यांनी सांगितलं. ज्या स्वतःच्या छाती ठोकपणे स्वतःच्या नातेवाईकाची हकीकत सांगतो म्हणजे तो जास्त महत्त्वाचा आहे. तिला 2 दिवसात केलं तर मलाही करेल.